नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल टेक कॉर्नरमध्ये. मित्रांनो, आज आपण घरकुल योजनेबाबत एक अतिशय मोठी अपडेट पाहणार आहोत. कारण महाराष्ट्र शासनाने ग्राम विकास विभागाने नवीन शासन जारी केलेला आहे. या जी.आर.नुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी मिळणार अनुदानात तब्बल 50,000 रुपयाची वाढ. हा जी.आर कोणासाठी आहे, कोणाला फायदा होणार आहे, किती पैसे मिळणार आणि कधी मिळणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, हा शासन निर्णय ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून 4 एप्रिल 2025 रोजी जारी करण्यात आला. या जी.आर वर उपसचिव सुभाष बबन इंगळे यांची स्वाक्षरी आहे. या निर्णयामुळे मुख्य उद्देश म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी लागणाऱ्या वाढत्या खर्चामुळे लाभार्थ्यांना अतिरिक्त मदत देणे. राज्याला केंद्र सरकारकडून एकूण 1.66 लाख घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजे काय? प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र सरकारची एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील गरीब आणि बेघर नागरिकांना स्वच्छ पक्की घर उपलब्ध करून देणे हा त्याचा ध्यास आहे. या योजनेअंतर्गत बेघर नागरिक, कच्च्या घरात राहणारे नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ग्रामीण भागातील गरीब कुटुंब, दारिद्र्य रेषेखाली असलेले कुटुंब व ज्यांचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे असे कुटुंब या योजनेमुळे लाखो लोकांना घर स्वच्छ मिळाले आहे. मित्रांनो, या जी.आर मध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरकुल योजनेसाठी 50,000 रुपये अनुदान वाढले आहे. पूर्वी घरकुलासाठी जेवढे अनुदान मिळत होते त्यामध्ये आता राज्य सरकारकडून अतिरिक्त 50,000 रुपये दिले जाणार आहेत. या 50,000 रुपयापैकी 35,000 रुपये घरकुल बांधण्यासाठी दिले जातील आणि 15,000 रुपये सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी दिले जातील. 15,000 रुपये आपल्याला आपल्या छतावर सोलार बसवण्यासाठी दिले जातील. जर लाभार्थी सोलार सिस्टम बसवणार नसेल तर 15,000 रुपये दिले जाणार नाही. म्हणजे सोलार सिस्टम बसवल्यास पूर्ण 50,000 रुपये मिळतील. याचा कुणाला मिळणार फायदा? या जी.आरचा फायदा खालील लाभार्थ्यांना मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील लाभार्थी 2025 ते 2024 ते 2025 ते 2028 ते 2029 या कालावधीतील लाभार्थी राज्यातील मंजूर घरकुल लाभार्थी. जर तुमचे नाव घरकुल यादीत असेल तर तुम्हाला हा फायदा मिळू शकतो. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 या कालावधी 2025 ते 2028 ते 2029 या कालावधीसाठी लागू आहे. या कालावधीत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त 50,000 रुपये दिले जाणार आहेत. हा निर्णय राज्यातील घरकुल योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी खाली गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत. घरकुल मंजूर असणे आवश्यक आहे. याची एक रिक्वायरमेंट आहे. घरकुल बांधकाम सुरू असणे आवश्यक आहे. सोलार सिस्टम बसल्यास अतिरिक्त 15,000 रुपये फायदा होईल. शासनाच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. हा जी.आर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुदानात रुपये 50,000 रुपयाची वाढ हा राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. आर्थिक मदत मिळणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला टेक्निक कॉर्नरला सबस्क्राईब करा. आणि आपल्याला घरकुल योजनेची यादी कशी पाहिजे हा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. 2025-26 ची घरकुल यादी मंजूर झालेली आहे. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल. कारण आपण रोज अशा सरकारी योजना आणि जी.आर अपडेटची माहिती देत असतो. धन्यवाद.